नमस्कार मित्रांनो, आज आमचा दिवस आहे चौथा दुबईमध्ये. आता आम्ही चाललोय गोल्ड चौक बाजारमध्ये. पूर्ण गोल्डचा बाजार आहे. आता आपल्या कैलासला पण काहीतरी घ्यायचं आहे, प्रेमला पण काहीतरी घ्यायचं आहे गोल्डमध्ये. बघू आपण इथला दुबईचा रेट काय चालू आहे आणि आपल्या इंडियामध्ये कंपॅरिझन करून किती डिफरंट आहे ते पण आपण चेक करू. बघूया आता पुढे. बसलोय आता आपण गोल्ड चौक बाजारामध्ये. पूर्ण गोल्डची व्हरायटी आपल्याला इथे बघायला भेटेल. असेल नसेल त्या गोष्टी आपल्याला गोल्डमध्ये बघायला भेटेल. मसाले वगैरे भरपूर काही आहे. बरोबर आहे. आपण लोकेशन तुला काय नाही बघा, ड्रेस, सोन्याचे ड्रेस आपल्याकडे बघायला तरी भेटतील का? डायमंड्स वगैरे, डायमंड ते बघा, सोना हार बघा, हार पूर्णच नटून आहे. काय बोलायचं याबद्दल तुला? बोलाचा म्हणजे दुबईमध्ये ज्या गोष्टी फेमस आहेत त्या रिअलमध्ये आहेत. आता समोरच बघू शकता तुम्ही हा गोल्ड. पूरी जिंदगी चली जाएगी जेल न लेने में. बघा कशा चांगल्या चांगल्या डिझाईन आहेत. किती गोल्ड आहे. आपण आपल्या इकडे जसं वेशभूषा करतो तशी तिकडे गोल्डमध्ये वेशभूषा करतात. म्हणजे का तर गोल्ड स्वस्त आहे, आपल्याकडे महाग आहे. विदाउट जीएसटी. इकडे कॅरेटमध्ये आहे, इकडे आपल्याकडे जीएसटी मध्ये. आलो गाईस, हे बघा सोन्याचे कपडे आपल्याकडे इंडियामध्ये बघायला नाही भेटणार. इंडियामध्ये कुठे आहे काय भेटणार आपल्याला? इथे भेटते दुबईला सगळं असतं. कपडे पाहिजे. तू घेणार का तुझ्या बायकोसाठी? नेकलेस आहे, हार आहे, ते बघा पूर्ण ड्रेसिंग आहे पूर्ण सोन्याची. यो स्कार्फ बघा, स्कार्फ, सोन्याचा स्कार्फ. पूर्णचा पूर्ण बाजार हा गोल्डने भरलेला आहे. सगळी गोल्डची दुकानं, डायमंड, गोल्ड बघू शकता तुम्ही. या बाजारात येऊन तुला कसं वाटतं? शांत आहे. जसं आपल्या इकडं वस्तू येण्यासाठी मला दे मला दे मला दे, तसं इथं शिस्त आहे. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या इकडं आपले सोनार काय बोलतात, फोटो नाही काढायचे, डिझाईन शो होते, फोटो नाही काढायचं. पण इथं तसं नाही. ऑल कोणी येऊ शकतो, कोणी फोटो काढू शकतो. काय घेतला तुम्ही गोल्डचा? काही घेतला नाही. नाही पाहिजे मला गोल्ड नवीन. का झालं काय? महाग आहे. मागे का? गोल्ड चौक वगैरे करून आम्ही डायरेक्टली आलेलो आहे हॉटेलला. हॉटेलमध्ये येऊन आता आपल्याला जायचे लिमोजिन राईड, जी बसच्या पेक्षा लांब गाडी असते आणि कार सारखी असते. तुम्ही बघू शकता मागे आपल्याला आली आहे लिमोजिन पिकअप करण्यासाठी. आता इथे आपल्याला राईड आहे, 1 तास आपल्याला इथे राईड होईल. कसं वाटतं भाऊ, कसं वाटतंय ही राईड करण्यासाठी? आपण किती उत्सुक आहोत. खूपच आहे. पण आता बघूया किती मजा येते याच्यामध्ये. या गाडीमध्ये आम्ही बसणार आहे. एवढी मोठी गाडी आहे बघा आपल्या इकडे. आता विमान दुबईमध्ये. चला कसं वाटतंय? जिन राईड वगैरे करून आता आम्ही आलोय दुबई फेम बघण्यासाठी. दुबई फेमच्या पण टॉप वरती जायचंय. हाय गाईज, फायनली आम्ही रिमो राईड केलेले आहे. म्हणजे सगळ्यात मोठी दुबईची जी मोठी कार आहे ती, त्याच्यामध्ये आम्ही राईड केले. आता आम्ही आलेलो आहे, बघू शकता तुम्ही, दुबई फ्रेम. ही बघा, खूप उंच आणि खूप मोठी आहे, पूर्ण काचेचे, रुंद पण भरपूर आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला छोटी वाटत असेल. खूप म्हणजे अशा गोष्टी आहेत का इथे बघण्यासारख्या. म्हणजे आतापर्यंत एकही गोष्ट अशी बघितली ती का म्हणजे
पुन्हा बघतो असं काहीच नाही. काहीतरी नवीन आणि लेटेस्ट असा त्यावेळी म्हणजे इथे बनवून आणि पब्लिकला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हे डिझाईन बघा, हे बघा. अक्षय तुमचा ब्लॉगर. आमचा माझा मित्र जांभूळपाड्याचा पुढं गेलेत आमचे, पुढं आम्ही राहिलो मागे. चालू आलो आनंद घेत, दुसरा काय. मजा आली, अजून पुढे मजा येणार. शेवटचा उद्याचा दिवस आहे आमचा. म्हणजे आज जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल तेवढा आम्ही करू. एक तुम्हाला शेवटचा आहे बघा, फ्रेमचा आहे दाखवतो मी कसा त्याचा. हे बघा खाली इथे पाण्यासारखं हे बनवून ठेवलेलं आहे. आणि बघा दुबई फ्रेम, त्याच्यात आतमध्ये वरती जाऊन काचेचं आहे, त्याच्यावरती चालतात. आम्ही आलो आहे दुबई फ्रेमवरती. आम्ही बघूया आता. तिकीट्सवर काउंटरवर झालेलं आहे. आमचे तिकीट्स ऑनलाईन काढलेले आहेत, ते दाखवत आहेत. आमचे सागर भांबरे म्हणून आमचे टूर मॅनेजर आहेत. बघूया आतमध्ये जाऊन काय एक्सपिरियन्स आहे, आम्हाला काय अनुभव मिळतोय अजून बघूया. ही आहे दुबई फ्रेम. कशी बनवली असेल ही बिल्डिंग. तुम्हाला बोललो ना, हे दुबई फ्रेम हीच बघण्यासाठी आम्ही इथं आता आलोय. आणि बघूया आता फोटोशूट साठी कुठे आम्हाला ते दाखवतात. टॉपचा विषय आहे. आता आलोय आपण दुबई फ्रेमच्या टॉप वरती. आता इकडनं कसा व्ह्यू भेटतो आपण बघू. पण नका आणि उड्या मारू नका. दुबई फ्रेम स्ट्रक्चर कसा बांधला त्याची मला वाटतं माहिती आहे. पहिले चुली अशा होत्या. हा, पहिले दुबईच्या चुली अशा होत्या, अशा भाकरी उजाच्या बायका. पहिले शिलाई मस्ती नव्हती, अशा शिवायच्या त्या. बघ हा, ही त्यांची कॉफी असायची पहिली. कॉफी ते पहिलेपासून
पहिले जुन्यापासून त्यांच्या जुना काळातली अंडी रान्नी असायची, म्हणजे अंडी सातवा अंडे म्हणजे आपण कसं आपल्याजवळ टोपला असतो तर रान्नी असते. म्हणजे चहा पियाचे आपल्या त्या जुन्या बर्नी टालू कसं मरका हाताखाली घडवलेलं सगळं बघा. हातला किती थंड वाटतं एकदम. विचार करा पाणी किती थंड वाटतं त्याच्यामध्ये. त्याची धाकपत्ती आपली जुन्या काळात ती आपण जो लावायची धाकपत्ती ती मेंटल करी हल्दी हे सगळं आपला मसाला कच्चा मसाला. दुकान तुझा तर नाही हो, त्यांचा पहिले नॉर्मल दुकान सगळा कच्चा मसाला म्हणजे इथं भेटायला. होटेमध्ये जेवणाचा कसा आनंद आहे? कसं वाटतं? एकदम मस्त वाटतं. जेवण भारी आहे. काय जेवतो म्हणा. आणि साहेब आता एक्सपिरियन्स आहे. हॅलो साहेब, कसं वाटतं जेवायला? बरोबर काय?